स्टोरी सुरू होते 2014 साली. देशात मोदी लाट होती. लोकसभेला सत्तांतर झालं होतं. मोदी पंतप्रधान होते. त्यांचं आणि भाजपचं वारं होतं. देशाचे नवनिर्वाचित पंतप्रधान महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांच्या सभेसाठी आले. त्यांनी एक सभा घेतली ब्रह्मपुरी विधानसभा मतदारसंघात. ब्रह्मपुरी हा भाजपचा आणि त्यातही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा गड समजला जातो. अशा मतदारसंघात मोदींची सभा झाल्यानं इथं भाजपच्या उमेदवाराचं फक्त लीड मोजावं लागणार अशी ही चर्चा रंगली. त्यात काँग्रेसच्या तिकिटावर उभे असलेले उमेदवार इथं पहिल्यांदाच लढत होते. त्याआधी त्यांनी चिमूर मतदारसंघातून 3दा आमदारकी जिंकली होती. नवा मतदारसंघ, नवी समीकरणं, मोदी लाट अशा सगळ्या गोष्टी विरोधात असताना काँग्रेसचा उमेदवार इथून निवडून आला आणि ब्रह्मपुरीचे आमदार म्हणून नाव लागलं विजय वडेट्टीवार यांचं. मागच्या 2 टर्म ब्रह्मपुरीमधून जिंकून येणाऱ्या विजय वडेट्टीवार यांच्यासाठी यंदाचं आव्हान कसं आहे? ब्रह्मपुरीमधली समीकरणं नेमकी काय आहेत? पाहूया त्या व्हिडिओमधून. नमस्कार, मी अदिती आणि तुम्ही पाहताय बोलबिडूची स्पेशल सिरीज मतदारसंघाचं राजकारण. ब्रह्मपुरी मतदारसंघाचा सगळा इतिहास सांगायचा झाला तर इथं 85 सालापर्यंत काँग्रेसचं वर्चस्व होतं. मग त्यानंतर इथून शिवसेना जिंकली. पण मग भाजपनं इथं आपला होल्ड पक्का केला, ज्याला बेस होता संघाच्या ताकदीचा आणि स्थानिक नेत्यांच्या वर्चस्वाचा. उद्धवराव शिंगाडे एकदा आणि अतुल देशकर 2दा आमदार झाले. मोदी लाटेत देशकरांची हॅट्रिक पक्की होती, पण त्याच वेळी डाव मारला तो वडेट्टीवार यांनी. त्यानंतर 2019 मध्येही वडेट्टीवार निवडून आले. महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यावर त्यांना मंत्रीपद मिळालं. सरकार गेल्यावर त्यांना विरोधी पक्षनेते पद सुद्धा मिळालं. इतकंच काय तर गडचिरोली जिल्ह्यात त्यांचा होल्ड असल्यानं लोकसभेच्या जागेवर नामदेव किरसाण यांना निवडून आणण्यात सुद्धा वडेट्टीवारांनी मोठी भूमिका निभावली. थोडक्यात मतदारसंघाच्या बाहेर राज्यभरात त्यांची ताकद वाढत गेली. प्रश्न उरला तो त्यांच्या मतदारसंघाचा. ब्रह्मपुरीत वडेट्टीवार यांचा एक हाती होल्ड असल्याचं सांगण्यात येतं. त्यांनी इथं स्थलांतर केलं असलं तरी त्यांनी हा मतदारसंघ अगदी व्यवस्थितपणे बांधला. त्यांच्याकडे असलेलं संघटन कौशल्य, वक्तृत्व आणि मूळची आक्रमक कार्यपद्धती यामुळे त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांची फळी या मतदारसंघात तयार केली. त्या जोरावर त्यांना संघाची ताकद असलेल्या मतदारसंघातून 2दा निवडून येता आलं. 14ला त्यांचं लीड हे 13,000 होतं आणि 19ला हाच आकडा त्यांनी 18,000वर नेला. भाजपनं दोन्ही वेळेस आपला बालेकिल्ला पुन्हा घेण्यासाठी ताकद लावली होती, पण वडेट्टीवार यांना आव्हान निर्माण करता आलं नाही. मागच्या 5 वर्षातही त्यांनी मंत्री म्हणून संधी असताना विकास कामं, निधी यातून मतदारसंघात होल्ड बसवला. दुसऱ्या बाजूला अगदी मायक्रो पद्धतीनं काम करून आपलं संघटन वाढवलं. टप्प्याटप्प्यात वडेट्टीवार मतदारसंघात प्लस होत गेले. आता यंदा त्यांना ब्रह्मपुरीमधून हॅट्रिक करण्याची संधी आहे. त्यांच्या समोर आता ब्रह्मपुरी मतदारसंघात आव्हानं आहेत 2. पहिलं आव्हान भाजपचं. भाजपनं इथून कृष्णा सहारे यांना मैदानात उतरवलंय. सहारे हे भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. ते 3 टर्म जिल्हा परिषदेवर निवडून सुद्धा आलेत. त्यामुळे ग्राउंडवर त्यांचा संपर्क आहे. पण वैयक्तिक पातळीवर वडेट्टीवार यांच्या तुलनेचा फोर्स सहारे यांच्याकडे नसल्याची चर्चा होते. त्यात महायुतीमध्ये शिंदे गटाकडून बंडू हजारे, अजित पवार गटाकडून दिवाकर निकुरे हे सुद्धा इच्छुक होते. त्यामुळे मित्रपक्षांची मोठ सहारे कशी बांधतात आणि मित्रपक्षांची नेमकी किती ताकद त्यांच्या मागे उभी राहते हे पाहणं इथं महत्वाचं ठरणार आहे. सहारे यांच्या मागे जातीय समीकरणांचं पाठबळ असल्याचं सांगण्यात येत असलं तरीही या समीकरणांचं चक्रव्यूह वडेट्टीवार यांच्या भोवती बसत नाही. या मतदारसंघात तेली आणि कुणबी या 2 समाजांचं प्राबल्य आहे. वडेट्टीवार हे तेली समाजातून येत असल्यानं इथल्या तेली मतदारांमध्ये त्यांचा होल्ड असल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे त्यांच्या विरोधात भाजपनं कुणबी समाजातून येणाऱ्या कृष्णा सहारे यांना उतरवल्याची चर्चा आहे. पण कुणबी मतदारांमध्ये वडेट्टीवार यांची पेरणी असल्याचं सांगण्यात येतं. त्यातही संपूर्ण विदर्भात कुणबी मतं भाजपच्या विरोधात जातील अशा पद्धतीचं नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुनील केदार आणि अनिल देशमुख या कुणबी नेत्यांवर झालेल्या कारवाईंमुळे होत असल्याची चर्चा आहे. जर तसं घडलं तर ब्रह्मपुरी मधला कुणबी मतदार एक गट हा विभागणार नाही आणि याची दक्षता वडेट्टीवार घेतील. जरी कुणबी मतं मायनस झाली तरी वडेट्टीवार यांच्या मागे दलित समाजाच्या मतांचं पाठबळ असल्याचं सांगण्यात येतं. त्यामुळे जातीय समीकरणांची बेरीज बसवण्याचा भाजपचा प्रयत्न हुकू शकतो असंही सांगण्यात येतंय. वडेट्टीवार यांना चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या गटाचं आव्हान असल्याची चर्चा असली तरी त्यांनी जातीय समीकरणांवर वडेट्टीवार यांना घेरण्याचा प्रयत्न केला असला तरी वडेट्टीवार या अंतर्गत संघर्षात वरचढ ठरल्याची चर्चा आहे. कारण विधानसभा निवडणुकीत 6 तिकीटं मीच वाटणार असं जाहीरपणे बोलणाऱ्या प्रतिभा धानोरकरांना फक्त स्वतःच्या भावाचं तिकीट आणता आलं, तर वडेट्टीवार यांनी मात्र आपल्या 4 समर्थकांना तिकीट मिळवून दिली. त्यामुळे ग्राउंडवरच्या होल्डमध्ये वडेट्टीवार हेच वरचं ठरल्याचं दिसून आलंय. या सगळ्यात वडेट्टीवार यांनी आणखीही समीकरणं जोडली आहेत.
एकतर जर सत्तेची समीकरणं जुळून आली तर वडेट्टीवार यांचं नाव मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत येणार याबद्दल त्यांच्या समर्थकांना आशा आहे. त्यामुळे वडेट्टीवार यांचं लीड जास्तीत जास्त वाढवण्यावर त्यांच्या समर्थकांचा भर आहे आणि ती भावनिक लाट तयार झाली तरी वडेट्टीवार यांचा फायदा होऊ शकतो. मागच्या वेळी जे गड्डमवार वडेट्टीवारांच्या विरोधात लढले तेच आता काँग्रेसमध्ये आहेत. यावरून वडेट्टीवारांच्या बेरजा आणि सर्वपक्षीय संबंध ही सुद्धा महत्वाची गोष्ट कशी ठरू शकते याचा अंदाज येतो. साहजिकच अंतर्गत आव्हानं ही चर्चेपुरतीच ठरतात असंही सांगण्यात येतं. भाजप जुनं केडर, संघाचं बळ या माध्यमातून बालेकिल्ला पुन्हा घेण्याच्या प्रयत्नात आहे, तर मतदारसंघातली कामं आणि एक हाती नेतृत्व यावर वडेट्टीवारांना तिसरी बारची आशा आहे. कारण ब्रह्मपुरीचा गड त्यांनी मोदी लाटेत बांधलाय. प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन जो भेदणं भाजपला सहज शक्य होणार नाही. तुम्हाला काय वाटतं? ब्रह्मपुरी मधली समीकरणं नेमकी काय असतील? तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.